हाय नमस्कार, मी प्रकाश गुडेकर, फिटनेस कोच. तर मित्रांनो, पुन्हा एकदा नवा विषय आणि नवी चर्चा. तर आज जो आपण विषय घेणार आहोत त्या विषयाचं नाव आहे स्पॉट रिडक्शन म्हणजे काय. तर फिटनेस या क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याचशा गैरसमजूत, बरेचसे अशा गोष्टी ज्या अशक्य आहेत त्याच्यावर आपला हा ट्रस्ट असतो आणि तोच विषय आज आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. तर विषयाला पुन्हा एकदा ऐका की स्पॉट रिडक्शन म्हणजे काय आणि ही एक अशक्य गोष्ट का आहे, त्याच्या पाठीमागे काय सायन्स आहे. तर आपण सविस्तर या व्हिडिओद्वारे आपण त्याच्यावर चर्चा करूया. तर मित्रांनो, समजून घ्या की स्पॉट रिडक्शन ही एक केवळ आणि केवळ चुकीची गैरसमज आहे आणि लोकप्रिय असा तो गैरसमज आहे फिटनेस क्षेत्रातील. स्पॉट रिडक्शन ही संकल्पना केवळ एका विशिष्ट म्हणजे शरीरातील एका विशिष्ट भागावरील फॅट जाळण्यासंदर्भाची आहे आणि ही केवळ अशक्य गोष्ट आहे. उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीला छातीवरचे फॅट जाळायचे नसून तर ते हिप्स म्हणजे मांड्यांमधील किंवा कमरेवरील फॅट जाळायचे असू शकते. आणि अशा प्रकारचे लोक हे फक्त एका ठराविक भागाचे व्यायाम करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करतात आणि ही फार चुकीची आणि ही अशक्य अशी गोष्ट आहे. तर उदाहरणार्थ, एखाद्या पुरुषाला देखील कमरेवरील फॅट जर का जाळायचं असेल तर तो केवळ ॲब्डोमिनल म्हणजे ॲप्सचे वर्कआउट करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करतो. तर हे फारच चुकीचे आहे. आता याच्यामध्ये माहिती करून घेण्याची अशी गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला काय माहीत पाहिजे, हे का होत नाही, हे का शक्य नाही. तर त्याच्यामध्ये माहिती करून घेण्याची ही एक गोष्ट आहे की आपल्या शरीरामध्ये फॅट हे संपूर्ण शरीरामध्ये पसरलेलं असतं आणि ते फॅट त्याखाली मसल आणि बोन यांना जोडलेले नसते. म्हणून एका ठराविक भागाचे व्यायाम केल्यानंतर तशा पद्धतीच्या फॅटवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. तर मित्रांनो, लक्षात घ्या, जर शरीरातील फॅटचे प्रमाण कमी होते ते फक्त एकाच गोष्टीने, ते म्हणजे आपला बेझल मेटाबॉलिक रेटमध्ये वाढ झाल्याने. त्याच्यासाठी आपल्याला संपूर्ण वेट ट्रेनिंग प्रोग्रामिंग, वर्कआउट्स, तसेच कार्डिओव्हॅस्क्युलर वर्कआउट, तसेच आहारावरील नियंत्रण या सर्वांनी मिळून आपल्या बॉडीचे फॅट कमी होते. आणि आपल्याला जिथे फॅट आपल्याला घालवायचं आहे म्हणजे स्पॉट करायचं असेल किंवा स्पॉट रिडक्शन करायचं असेल तर अशा पद्धतीने ते फॅट जात नसते. तर हा केवळ आणि केवळ हा एक चुकीचा मार्ग आहे आणि त्याच्यावर लोकांचा फार चांगल्या पद्धतीने विश्वास आहे आणि ते तासनतास जिममध्ये जातात आणि त्याच्यावर काम करतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने केव्हाही आपल्याला स्पॉट रिडक्शन करून आपल्याला हवा तो रिझल्ट आपल्याला क्रिएट करता येणार नाही. तर ही होती स्पॉट रिडक्शनवरची माहिती. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही माहिती लोकांपर्यंत शेअर करा की स्पॉट रिडक्शन ही कन्सेप्ट ही चुकीची आहे. ती वापरून आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडून येत नाही. तर लक्षात घ्या, बॉडीचा BMR वाढल्यानेच आपला हा जो फॅट बर्निंगचा जो प्रोग्राम आहे तो होऊ शकतो. तर पुन्हा एकदा आपण लवकरच एका ॲथेंटिक इन्फॉर्मेशन माहितीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. रोज व्यायाम करा, हेल्दी फूड खा आणि नीट आणि हिट राहा. तर मित्रांनो, रोज व्यायाम करा आणि आपल्या लाईफमध्ये एक सकारात्मक ऊर्जा घेऊन रोज आपलं जे लाईफ आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने जगा. थँक्यू सो मच.